ग्रंथालय 2012 पासून ड वर्गातच शासनाकडून ग्रंथालय अनुदानात थट्टा. 35 वर्षापासून सहाय्यक ग्रंथपालाचे वेतन 8,000 रुपयांपर्यंत. प्रतिनिधी वाचाल तर वाचाल म्हणून गाव तेथे ग्रंथालय उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला होता, परंतु राज्यभरात विविध सुविधा झाल्या. मात्र सार्वजनिक ग्रंथालये व त्या सुविधा अनुदानापासून वंचित राहिली. राज्यभर 21,000 आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये 412 ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांचे वेतन प्रश्न आधीच सुटलेला नाही. 2012 पासून वर्ग बदल देखील शासनाने बंद केल्याने ग्रंथालय कर्मचाऱ्यांचे हाल होत आहे. साहित्य संस्कृती जपण्यासाठी उपाय सोडून शासन थट्टा करत असल्याचे ग्रंथालयांनी म्हटले आहे. याच अनुषंगाने आता प्रलंबित मागण्या पूर्ण व्हाव्यात आणि ग्रंथालयाच्या अनुदानाचा नियमित टप्पा दर 5 वर्षांनी वाढत मिळावा. तसेच 40% वाढीव रक्कम राहिलेली ती द्यावी. यासाठी 11 डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्य सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी विकास परिषदेच्या वतीने हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्यात येणार आहे. एक कर्मचारी 1973 पासून 7,800 रुपयाच्या वेतनावर काम करीत आहे. तो तरी देखील सहाय्यक ग्रंथपाल म्हणून काम करतो. महागाई वाढली, त्यानुसार वेतन वाढ व्हायला हवी, असे सहाय्यक ग्रंथपाल लक्ष्मण मोरे यांनी सांगितले. 1 जुलै 2025 पासून लागू झालेल्या सुधारणांनुसार विशेष भत्त्यासह कुशल कामगाराचे मासिक वेतन किमान 14,054 ते 15,246 निर्धारित केले आहे. सहाय्यक ग्रंथपालाचे मासिक वेतन किमान वेतनाच्या तुलनेत फारच कमी आहे. एक्सप्रेस म्हणतात की 2012 नंतर चौपट वाढ अपेक्षित होती, ती झालेली नाही, ती तात्काळ व्हावी.